चांदनिया जो सुंदर करी ज्ञानिया सुबोधाचा तया चित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमोहुन पुढत पुढती जे बाधका येज तसे स्तुती बोलाच्या आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमोस्तुते संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्रीमन ज्ञानेश्वरी चिंतनातील प्रवचनमालेत आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातील अर्जुनाने प्रगट केलेला जो शोक आहे आणि त्या शोकाच्या निराकरणाकरता भगवंताचे जे काही प्रयत्न होणार आहे तर ते भगवंताने प्रयत्न न करता आपलंच ऐकून घ्यावं, आपण जे सांगतोय तेच खरं आहे हे सांगत असताना अर्जुन म्हणतो देवा अरे मी यांना का मारत नाही हे तुला माहिती नाही का? अरे यांना मारून मला पाप मिळेल, यांना मारलं तर कुळाचा कुळक्षय होईल, यांना मारलं तर मला मित्राचा द्रोह केल्याचा पाप लागेल आणि तेव्हा असाच कुळात कुळक्षय जर झाला तर त्याचे परिणाम अनेक होतील, त्यात संकर उत्पन्न होईल आणि संकर झाला तर त्याचा परिणाम काय हे 42व्या श्लोकात अर्जुन सांगतो. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डो दकक्रियः. तो अर्जुन भगवंताला सांगतो की देवा अरे या कुळामध्ये जर कुळक्षय झाला, आपापसात जर भांडणं झाले, जसं अर्जुनाने पहिलेही दृष्टांत मौल्यानुप्राने गोड समजून सांगितलं की जैसे काष्टकाष्टीमतीचे देवा लाकडावर लाकूड घसलं तरी एकच लाकूड जळतं का? लाकडावर जर लाकूड घसलं, अग्नी जर उत्पन्न झाला तरी एकच लाकूड जळतं का? नाही, दोन्ही जळून भस्म होतात. तसं आमच्यात कौरव पांडवांचं युद्ध झालं तर फक्त कौरवच संपतील असं नाही, पांडवही संपतील आणि फक्त पांडवच संपतील असं नाही, सगळे कौरवही संपतील. देवा म्हणून ते नको. आणि त्या कुळात काय होईल? अर्जुन म्हणतो संकर उत्पन्न होईल. संकर उत्तम अधमी संचरती म्हणजे वर्ण अवर्ण यांचं मिश्रण होणं म्हणजे संकर होणं. संकर शब्दाला आत्ताच्या भाषेत शब्द सांगायचा झालाच, मराठी सांगू का? हायब्रिड. विषय असा आहे की ना आजकाल मराठी शब्द एवढे अपरिचित झाले की त्यांच्याकरता इंग्लिश शब्द सांगितले की आपला भाषा अशी वाटते. सहज झालंय म्हणजे आपल्यासारख्यांचं आणि सध्याच्या पिढीचं जर सोडा, म्हातारी आजी जरी असली, वयस्कर आजी जरी असली तरी मुलगा शाळेत निघल्यानंतर सोनाला आवाज देऊन विचारते अरे बाळाचा टिफिन दिला का? बाळाचा डब्बा दिला का? नाही, बाळाचा टिफिन दिला का? आता तो टिफिन म्हणजे नक्की काय हे माहित नाही, पण टिफिन म्हणजे डबा हे तिच्या डोक्यात आहे. मी म्हणत नाही इंग्लिश शिकू नये, 100% शिकावं. फाड आपल्याला इंग्लिश बोलता यावं. गीतेचं तत्वज्ञान, ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान उद्या मांडायला व्यासपीठावर लावलं तर इंग्लिश मधून आपल्याला मांडता यावं. मांडू ना, काय हरकत नाही. ज्या दिवशी समोरचा श्रोतवर्ग म्हणेल की महाराज इंग्लिश मध्ये सांगा, आम्हाला मराठी कळत नाही, त्या दिवशी सांगू आपण, काय हरकत नाही. शिकलीच पाहिजे, आपला विरोध नाही. जगात जागतिक लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला इंग्लिशची चलती आहे, इंग्रजी भाषा शिकणं गरजेचं आहे, निश्चित शिकाना. विरोध कधी केला? पण बाहेरची कितीही चांगली असली म्हणून आईला विसरून जमत नसतं.
समोरच्या काकू काकू खूप सुंदर स्वयंपाक करता आणि खूप छान खाऊ घालता, म्हणून आजपासून मी माझ्या आईचं खाणारच नाही, रोज मावशीकडेच ते समोरची काकूवर जेवायला जाईल, असं चालत नसतं. मराठी ही आपली मातृभाषा आहे, आपली आई आहे. मराठीला आपण म्हणतो माझी माय बोली, आपली भाषा आहे. माऊली ज्ञानोबराय तिचाच अभिमान बाळगता. माऊलींना काही संस्कृतमधून गीता लिहिता येत नव्हती, गीतेचा अर्थ करता येत नव्हता. जसं शंकराचार्यांनी संस्कृत असणारी गीता परत संस्कृतातच लिहिली, तसं माऊली लिहू शकत नव्हते. पण नाही, लिहिली कशात? माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पाहिजे जिंकी. काय भाषा आहे माऊलींची! अरे मराठीत शब्द आहे माझे, पण पैज कोणाबरोबर? अमृता तेही पाहिजे जिंके. किती गोड आहे मराठी! म्हणे अमृत एका बाजूला आणि मराठी एका बाजूला ठेवली तर वरचढ कोण ठरेल? अमृत म्हणे नाही, माझी मराठी, अशी गोड भाषा मराठी. तर आपला विषय चालू आहे संकर म्हणजे हायब्रिड, म्हणजे दोन वेगवेगळ्या वर्णातून उत्पन्न झालेली जी संतती, तिला म्हणावं संकर. म्हणजे जर स्त्री ब्राह्मणाची असेल आणि तिने वैश्याशी संग केला आणि त्यातून जो पुत्र जन्माला आला तो संकर आहे. स्त्री जर क्षत्रियाची असेल आणि तिने शूद्राशी संग केला तर त्यातून जन्माला आलेली संतती तो संकर आहे. अर्जुन म्हणतो ज्यावेळेस कुळात कुळक्षय होतो, क्षत्रियांचा नाश होतो, त्यावेळेस कुळातील स्त्रिया या व्यभिचारी बनतात आणि त्या व्यभिचारातून जन्माला आलेली संतती ही संकरित असते. आणि जे संकरित आहे ते संकरित असणारे पुत्र संतती पितरांचं पिंडदान करत नाही. वाक्य काय बोलतोय अर्जुन? संकरित असणारी प्रजाती पितरांचं पिंडदान करत नाही. आता व्यतिरेकानं मी बोलतो की जी पितरांचं पिंडदान करत नाही, जे पितरांचं पिंडदान करत नाही ते अर्जुन म्हणतोय की संकरित जे ते पितरांचं पिंडदान करत नाही. मी म्हणतो जे पिंडदान करत नाही तेच संकरित आहेत. महाराज, ज्या आई वडिलांनी, ज्या पितरांनी आपल्याला हा नरदेह दिला, मनुष्य देह दिला, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मरणोत्तर आपण त्यांच्याकरता पिंडदान जर करू शकत नसल तर आपण पुत्र म्हणून घेण्याच्या अधिकारीच नाही. शास्त्र सांगतं पुत्राचे 3 कर्तव्य आहेत. भागवतात ते शास्त्राने सांगितलेले कर्तव्य आलेले आहेत. 3 कर्तव्य शास्त्राने मुख्य सांगितले. कोणकोणते? जीवतो हो वाक्यकरणात, मृतायाम भूरी भोजनात, गयायाम पिंडदानश्च त्रिभिर्पुत्रश्च पुत्रता. पुत्राने 3 गोष्टी कराव्या. जीवतो हो वाक्यकरणात, मृतायाम भूरी भोजनात, गयायाम पिंडदानश्च. पहिली गोष्ट सांगितली, ज्या दिवसापर्यंत जिवंत आहेत त्या दिवसापर्यंत आई वडिलांच्या वचनाप्रमाणे वागा. ज्या दिवसापर्यंत जिवंत आहे त्या दिवसापर्यंत आई वडिलांच्या वचनाने वागा. दुसरी गोष्ट, ज्याही दिवशी त्यांचा देह शांत होईल, आले म्हणजे कधी ना कधी ते जाणार आहेत, तर त्यांनी अंकित केलेल्या दिवशी दशक्रिया, मासिक आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी अन्नदान आणि पिंडदान करा. आणि तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट, गयायाम पिंडदानाश. आयुष्यात एकदा तरी त्या गयेला जावं आणि पितरांच्या नावाने पिंडदान करावं. तर पुत्रस्य पुत्रता, तर त्याला पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे. मी म्हणतो ना, समजा मग तुम्हाला गयेला जायला त्र्यंबक आहे, नाही त्र्यंबकलाही शक्य, तुम्ही जिथं कुठं असाल तिथं का व्हायना पण पितरांच्या नावानं पिंडदान हे प्रत्येकानं केलंच पाहिजे. तर अर्जुन म्हणतो जर असे पुत्र संतती जन्माला येतात ते पिंडदान करणार नाही, आणि मग काय होईल तर पतंती पितरहा, मग ते पितर जे आहेत तर ते पतनाला प्राप्त होतील. ते ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना पुण्य कमी पडेल, अन्न मिळणार नाही आणि म्हणून ते तडफडून खाली येतील. अर्जुन म्हणतो कसं होईल? मग कुळातया असे का आणि कुळघातका, एरा एरा नरका जाणे अति. अर्जुन म्हणतो मग तया कुळ असे खा. अर्जुनाने एका दोघांचं नाव नाही घेतलं. हा, अर्जुनाने एका दोघांचं नाव घेतलं नाही. मग कुळातया असे का, पिंडदान बंद पडलं, दिवस लागले तर काय होतं? संपूर्ण कुळ आणि कुळ घातकी, म्हणजे ज्याने कुळाचा घात केलेला आहे, ज्याच्यामुळे संकर झालेला आहे, एरा एरा नरका जाण्याची
त्या दोघांनाही नरकाला जावं लागतं अर्जुन. फक्त कुळ जात असं नाही, तो कुळाचा घात करणाराही जातो आणि कुळाचा घात करणाराच जातो असं नाही, सारं कुळ घेऊन जातो. म्हणून मुलांवर संसार असे करा की त्यानं कुळाचा घात करू नये आणि पिंडदान करावं. का? त्याला तर पाप लागलच लागल, तो आपल्याला पण घेऊन जाईल. मग अर्जुन होतो बघा, अशी सगळी वंशवृद्धी नष्ट होईल. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. अर्जुन होतो बघा, अशी असणारी ही वंशवृद्धी काय होते तर पतित होते. पतित होणं म्हणजे खाली येणं. वंशवृद्धी काय होते तर पतित होते, खाली येते. आणि खाली आल्यामुळे काय होतं, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. आणि खाली येतं कुठपासूनचे खाली येता, अर्जुन म्हणतो पितृलोकातील तर येताच येतात. स्वर्गात जाऊन बसलेले जे त्यांना देखील पुण्याची कमी पडल्यामुळे ते खाली येतात. म्हणजे इथं पिंडदान न केल्यामुळं आधीचे पूर्वज गेलेले स्वर्गात जरी असले तरी त्यांना स्वर्गात राहता येत नाही. का? तो पिंडदानातून मिळणार पुण्य, पिंडदानातून मिळणार अन्न ते त्यांना प्राप्त होत नाही. अजून होतं असं कोणाचं होतं, जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुके, तेथ कवना तिळोदके कवन अर्पी. अरे म्हणतो ज्या ठिकाणी नित्यादी क्रिया ठाके, अरे म्हणतो ज्या ठिकाणी नित्यक्रिया बंद पडल्या. नित्यक्रिया म्हणजे कोणत्या तर ज्या क्रिया निरंतर केल्या जाणाऱ्या क्रिया कोणकोणत्या, शास्त्राने 4 प्रकारचे कर्म हे झालं कट झाले का? श्रीविठ्ठल. हा, धन्यवाद. तर 4 प्रकारचे कर्मशास्त्र सांगतं. शास्त्र म्हणतात नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे आणि निषिद्ध कर्म. नित्य कर्म कोणतं, जे रोज करायचं असतं, नियमाने करायचं असतं ते नित्य कर्म. स्नान करणं हे नित्य कर्म आहे. देवाचं ध्यान करणं किंवा देवाची पूजा करणं नित्य कर्म आहे. जप करणं हे नित्य कर्म. त्यानंतर नैमित्तिक 18व्या अध्यायात हा विस्ताराने विषय येणार आहे, पण आपला पहिलाच चालू त्याच्यामुळे थोडं सांगतो. तर दुसरं आहे नैमित्तिक कर्म, म्हणजे कोणत्या तरी निमित्ताने केलं जातं ते नैमित्तिक कर्म. म्हणजे कर्म तेच जे रोज करतो. स्नान आपण रोज करतो, पण महाकुंभाच्या वेळेस केलेलं स्नानच आहे, रोजच करतो. पण कुंभात केलेलं स्नान ते कसं झालं, नैमित्तिक कर्म झालं. आपण इतर वेळेसही अन्नदान करतो, पण आई वडिलांच्या पुण्यतिथीला केलेलं अन्नदान विशेष पुण्य देणारं असतं. आपण द्रव्यदान धनदान इतर वेळेसही करतो, पण ग्रहणाच्या वेळेस केलेलं दान अनेक पटीनं फळ देणार असतं. म्हणजे असं नैमित्तिक कर्म. त्यानंतर तिसरे काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे एखादी अपेक्षा अंतःकरणात ठेवून ते कर्म करणं, याला म्हणायचं काम्य कर्म. म्हणजे उदाहरणार्थ देवाचा मला अनुभव आला पाहिजे, देव या जगात आहे, देव या जगात आहे. मी व्यावहारिक कोणतं नाही सांगत, व्यावहारिक फायदा पाहिजे असेल आणि त्याकरता समजा चला पुत्रकामेष्टी यज्ञ का केला जातो, पुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ, हे झालं काम्य कर्म. किंवा देवाने मला दर्शन द्यावं म्हणून एखादी क्रिया करणं, हे झालं त्याचं काम्य कर्म. त्यानंतर येतं निषिद्ध कर्म. शास्त्राने सांगितलं हे करू नको ते म्हणायचं निषिद्ध कर्म. दारू पिऊ नये म्हणजे दारू पिणं झालं निषिद्ध कर्म. मांस भक्षण करू नये हे झालं निषिद्ध कर्म. आता महाराज मांसाचा विषय निघालाच आहे. जवळजवळ मला तरी नाही वाटत की प्रवचन ऐकायला जेवढे कोणी येत त्यापैकी कोणी मांस भक्षण करत असेल, पण तरी देखील आपल्या आजूबाजूला कोणी करत असेल किंवा परिवाराने म्हणा, कुळधर्माने म्हणा, आपल्या वंशात चालत आलेलं म्हणा, जर घरात पहिल्यापासूनच अभक्ष खाण्याची पद्धत असेल तर कृपा करून विनंती आहे महाराज की
आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता किंवा आपलं पोट भरण्याकरता आपण दुसरा कोणाचा तरी जीव घेतोय याचा थोडासा बारकाईने विचार करा. मी अनेक वेळा सांगत असतो की आपल्या डोळे देखत आपल्याच मुलाला किंवा आपलं शरीर तोडून तोडून कोणी खातंय हा विचार करा. कशा करता? फक्त पोट भरवण्याकरता. कसं वाटन? आपलंच पोट आहे तसं जीवाचंही पोट आहे, जसं आपला जीव आहे तसं त्याचाही जीव आहे. तर महाराज आपलं पोट भरण्याकरता दुसऱ्याचा जीव जाऊ नये, आपलं पोट भरण्याकरता दुसऱ्याचा जीव जाऊ नये एवढा विचार फक्त प्रत्येकाने करा. आणि मी आज सोडा म्हटलो म्हणून एखादा आपल्यातलं खात असेल आणि तो आजच्या आज सोडेल असं होत नसतं. ठीक आहे, पण निदान सोमवार आहे, शिवरात्र आहे, एकादशी आहे, दशमी आहे, पौर्णिमा आहे, हे आपले काही जे पवित्र दिवस आहे त्या दिवशी टाळायला चालू करा. नंतर हळूहळू हप्त्यातून कमी करत चाला, महिन्यातून कमी करत चाला, नंतर वर्षातून कमी करत चाला, हळूहळू बंद होईल. ते काही एका दिवसात बंद होण्यासारखी गोष्ट नाही जर वंश परंपरेने चालत असेल तर. पण हा तरी बारकाईने विचार करा की निदान आपल्या करता एखाद्या प्राण्याचा जीव घेतला जाऊ नये. तर ते झालं निषिद्ध कर्म. आणि त्यानंतर चुकून निषिद्ध कर्म घडलंच तर प्रायश्चित्त कर्म. चुकून निषिद्ध कर्म घडलंच तर काय? त्याचं प्रायश्चित्त कर्म. निषिद्ध कर्माचा दोष निवारण्याकरता जे केलं जातं ते कोणतं? प्रायश्चित्त कर्म. आता माऊली म्हणतात जेथ नित्यादी क्रिया ठाके, ज्या ठिकाणी तो व्यक्ती नित्यच क्रिया करत नाही, म्हणजे आंघोळणी देवपूजाच वेळेवर करत नाही, तो नैमित्तिक कर्म परुके. आणि तो जो आहे जो नित्याच वेळेवर करत नाही तो नैमित्तिक कर्म करेल का? जो एकादशच पकडत नाही, जो एकादशच पकडत नाही तो निर्जला पकडेल का? निर्जला एकादश माहिती आहे ना, की ज्या दिवशी पाण्याचंही ग्रहण केलं जात नाही. मग महाराज जो एकादशीचा उपवास करत नाही तो निर्जलेचा उपवास करेल का? तसं जो नित्याचं कर्म करत नाही तो नैमित्तिक कर्म करेल का? आणि मग असं जर नित्य नैमित्तिकच करत नाही तो पितरांना तिळोदक देईल का? तिळोदक देणं म्हणजे पितरांना पाण्याने तर्पण करणं म्हणजे तिळोदक देणं. पितरांच्या संतुष्टी करता तुम्ही आता जवळजवळ ज्यांनी ज्यांनी पिंडदान केलंय किंवा निदान कोणाच्या तरी दशक्रियेत तुम्ही बघितलंय की दशक्रियेला गेल्यानंतर आपण म्हणतो तीळ द्यायची, तिळांजली द्यायची. तर त्यावेळेस काय करतो? हातावर पाणी घेतो आणि पाणी हातावर घेतल्यानंतर त्याच्यात काळी तीळ टाकली जाते आणि ती काळी तीळ पितरांच्या म्हणजे त्या आश्मानाच्या दगडाच्या अंगावर सोडली जाते. त्याला म्हणतात तिळोदक देणे. उदक म्हणजे पाणी आणि काळी तिळेला तीळ म्हणतात. ते तीळ अधिक उदक बरोबर तिळोदक. आता जे रोजचं नैमित्तिक कर्मच करत नाही, नित्य कर्मच करत नाही, ते काय तिळोदक देते? बंद झाला असेल तुमचं. कसं ते लाईट गेली म्हणून नेट बंद झाला. कुळापाशी म्हणजे कुठं नरकात येतात. वायफाय अर्जुन बंद झालं दृष्टांत ना. तो जैसा नाखाग्री व्याळू लागे, हे चालू राहिलं. मग तो शिखांत व्यापी वेगे, देवी आ ब्रह्मकुळ अगवे आपलं विजय. अर्जुन म्हणतो नाखाग्री व्याळू लागे, पायाच्या अंगठ्याच्या पुढच्या टोकाला साप चावला. समजा एखादा पायी चाललाय आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याच्या पुढच्या टोकाला साप चावला आणि तो तसाच घरी निघून गेला. औषधोपचारही केले नाही, काहीच केलं नाही. जाऊ द्या, अंगठ्याला चावलाय, कुठं काय होणार आहे? चालेल का असं? अंगठ्याला चावलाय ना, कुठं वर चावलाय. पण महाराज तो अंगठ्याला चावलेला डोक्यापर्यंत कधी येईल हे सांगता येत नाही. तसं अर्जुन म्हणतो जसा नाकाला लागला की तो डोक्यापर्यंत व्यापून घेतो, तसं ब्रह्मलोकापर्यंत गेलेलं जे कुळ आहे ते खाली येत. पहा महाराज, कुळात जर
वाईट आपत्य जन्माला आलं, ज्यानं तिळोदक अर्पण केलं नाही, ज्यानं पिंडदान केलं नाही, त्याचे पितर स्वर्गात असू देत, नाहीतर माऊली अणोबरा म्हणतात ब्रह्मलोकात असू देत, तिथून परत यावं लागतं. म्हणजे आपल्याला एक तर दोनच पर्याय, एक पुत्र संतती चांगली जन्माला घालणे आणि त्याला सांगणे पुत्र संतती चांगली जन्माला घाल जे पिंडदान करतील, नाही तर दुसरा पर्याय काही नाही. इंद्रलोकात म्हणजे स्वर्गातूनही परत यावं लागत, ब्रह्मलोकातूनही परत यावं लागत, डायरेक्ट वैकुंठाला जायचं म्हणजे विष्णू लोकाला जायचं, तिथं गेल्यानंतर यावं लागत नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता. हा, तिथं गेलं तर मग कोणी तिळोदक अर्पण केलं काय, पिंडदान केलं काय, न केलं काय, काही फरक पडत नाही. कसं होतं, अर्जुन म्हणतो दोषे रैते कुलग्नानाम वर्ण संकर कारकै उत्सादन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वतः उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणाम जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्युनुशुश्रुम अहोबत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यता. अर्जुन म्हणतो की या कुळात असा दोष घडल्यामुळं शाश्वत असणारा जो आमचा कुळधर्म त्याचा नाश होईल देवा, आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की मग त्या कुळाला नित्य नरकामध्ये राहावं लागतं. अरे देवा, किती मोठं पाप आम्ही या ठिकाणी फक्त या राज्याच्या अपेक्षेनं करायला प्रवृत्त झालो रे देवा. अर्जुन देवाला सांगतोय, काय म्हणतो, देवा अवधारी अनिक एक इथ घडे एक महापातक जे संग दोषे हा लौकिक भंश पावे. अर्जुन म्हणतो देवा, इथं अजून एक अडचण आहे. हा देवाला अडचणी सांगतोय अर्जुन. देवाचा अर्जुनाचा संवाद आहे. देव अर्जुनाला नाही सांगत आहे, पहिल्या अध्यायात अर्जुनच देवाला सांगतोय, पहिल्या अध्यायात अर्जुनच देवाला सांगतोय. आजच्या प्रवचनाच्या शेवटी मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. अर्जुन देवाला सांगतोय की देवा ऐक, अवधारी आणि एक तू ऐक. काय ऐक, येथ घडे महापातक, या ठिकाणी एक मोठं पाप घडतं म्हणे. अर्जुन म्हणतो देवा एक पाप घडतो, कोणतं, जे संग दोष हा लौकिक भ्रंश पावे. देवा संघाच्या दोषामुळं बाकीच्यांना पण दोष लागल आणि ते देखील भ्रष्ट होते. म्हणजे आमच्या कुळाच्या संगतीत जे जे त्यांना पण दोष लागतील. मला संगतीचा हा परिणाम आहे, संगतीचा हा परिणाम आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत आहे याच्यावर तुम्ही कोणीही ठरत असतं. तुमचं भविष्य हे तुमच्या संगतीवर ठरत असतं. आपले तत्ववेत्ते तर सांगतात, पण लेनिन म्हणून एक पाश्चात्य तत्ववेत्ता आहे, तो म्हणतो टेल मी हुज युअर फ्रेंड्स आर, आय टेल यू व्हॉट यू आर. तुमचे मित्र कोण आहेत ते तुम्ही मला सांगा, तुमची योग्यता काय ती मी तुम्हाला सांगतो. का, तुम्ही उठता बसता कोणात, हा तुम्ही रघुकुल फाउंडेशनच्या सान्निध्यात आहे म्हणजे हा मग तुम्ही चिंतन करणारी मंडळी. हे कसं कळलं का, तर ते त्या संदर्भात त्यांच्या आहे, संगतीत त्यांच्या म्हणून लक्षात आलं. संगती कोणाची करता याच्यावर तुम्ही कोण आहे हे ठरत असत. तो कोबराय संगतीचं वर्णन करत असताना म्हणतात की करायचीच असेल तर कोणाची संगत करा, संग संतांचा करिता बरावा. करायचीच असेल तर संतांची संगत करा. का, पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्याव्या अधमा संत सेवी. महाराज ही संगत काय विषय ना, या संगतीवर जर बोलायला लागलं तर अख्खा प्रवचन संगतीवर करावं लागेल. संगत विषयाचा असं, संगतीनं उद्धारही होतो आणि संगतीनं नरकालाही जावं लागतं. संगत चांगल्याची करा जीवन चांगलं होतं, संगत वाईटाची करा जीवन वाईट होतं. तुम्ही कितीही चांगले असा महाराज वाईटाच्या संगतीत राहा. तुम्ही कोळसा खिशात ठेवा, वापरू नका. कोळसा फक्त घ्या आणि खिशात ठेवा, वापरायचं नाही बिलकुल नाही, काहीच नाही. फक्त घ्यायचा आणि खिशात ठेवायचा आणि संध्याकाळी आल्यानंतर काढायचा. तुम्ही त्याचा वापर केला नाही
काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, फक्त खिशात होता तरी त्यानं खिसा काय केला, काळा केला. का? संगत हो. तसं आपण म्हणतो मी त्या मित्राच्या संगतीत राहतो, त्याला व्यसन आहे पण मला कुठे व्यसन लागलं, त्याला व्यसन आहे पण मला कुठे व्यसन लागलं. तुला ठीक आहे त्याच्या हातातल्या सिगरेटचं आणि त्याच्या तोंडाच्या बाटलीचं व्यसन नाही लागलं, पण त्याच्या तोंडातल्या शिवीचं व्यसन तुला लागलं, हे तुला लक्षात नाही आलं. त्याच्या सिगरेटचं व्यसन तुला नाही लागलं, पण त्याच्या चिडचिड्या स्वभावाचं तुला व्यसन लागलं, हे तुझ्या लक्षात नाही आलं. त्याच्यासोबत पत्ते खेळायचं व्यसन तुला नाही लागलं, मान्य आहे, पण त्याच्या सोबत बसून दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्याचं व्यसन तुला लागलं, हे तुझ्या लक्षात नाही. महाराज तुम्ही चांगल्याच्या संगतीत राहा. संत वेडे म्हणून नाही सांगत ना महाराज, व्हावे तयाद्वारी श्वान येती, श्रीमंताच्या घरातला पाहुणा म्हणून जाण्यापेक्षा संताच्या दारात कुत्रा म्हणून जा. एका कोणी नालायक त्याच्या घरी तुम्ही पाहुणे म्हणून किंवा मोठे उपस्थिती VIP पर्सन म्हणून जाण्यापेक्षा संताच्या दारात जाऊन तिथं जाऊन शिव्या खा, काय अडचण नाही महाराज, पण संगतीत संतांच्या, कारण की संतांची संगत एवढी श्रेष्ठ आहे की संतांच्या संगतीत अनेकांचा उद्धार झाला. आपल्याला सर्वांना चरित्र नाही आता लांबवत नाही. वाल्मिक ऋषी म्हणजेच वाल्य कोळी रस्त्याने येतील त्यांना मारायचे, नारदांचा संघ काढला, लक्षात आलं माझी कोणीच नव्हती, आई नाही बाप नाही, आई बापाला विचारला पाप वाटून घ्याल, म्हणे काय संबंध, लहानपणी तुला आम्ही मोठं केलंय, आता आमचं म्हातारपण काढण्याची जबाबदारी तुझी आहे, तू पुण्याने पैसा कमव की पापाने ते तुझं तू. बायकोने सांगितलं लग्न करून मला आणलंय, अर्ध पुण्य मी घेईन, पाप घ्यायचा काही संबंध नाही. पुत्राने सांगितलं बाबा आमची जबाबदारी तुमच्यावर आहे, आमचा काही संबंध नाही. मग वाल्या कोळ्याच्या लक्षात आलं की रे बाबा आपलंच पाप केलेला आपल्यालाच भोगायचंय. कोणाच्या संगतीत लक्षात आलं, नारदाच्या संगत थोडा वेळ घडली नारदाची, पण अधिकार किती, कोळियाची कीर्ती वाढिली गहन, केले रामायण रामारी, रामायण लिहिण्याचा अधिकार निर्माण झाला. का? संताची संगत घडली. आईसाहेब शबरी मातेला देव भेटले का? संतांची संगत घडली. एवढंच नाही महाराज, त्या लंकेच्या रावणाला सुद्धा हनुमंतराय भेटले, तेव्हा रामाचं दर्शन झालं. आधी संतांची संगत, संतांच्या संगतीनं जीवनाचा उद्धार होतो, म्हणून संतांच्या संगतीत राहा. आणि महाराज एक सांगू का, महात्म्याला संताला साधूला तुमची गरज नाही. ते वाढवा बोलतील, बोलून जातील, चिडतील, पण सोबत राहा. तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवली म्हणून त्यांचा काहीच फायदा नाही, किंवा तुम्ही त्यांना आज मानताय उद्या मानलं नाही त्यांचा काहीच तोटा नाही, पण तुमचा खूप फायदा आहे जर त्यांच्या संगतीत राहिले. काय होतं, त्यांच्या संगतीत राहून सद्विचार ऐकायला भेटतात, त्यांच्या संगतीत राहून तुमच्या अंतःकरणाला शांती भेटते, आणि संसाराने तप्त झालेल्या जीवाला जर कोणी शांत करू शकतं तिथे संत येतात. संतांच्या संगतीनं मनुष्य संसाराच्या सर्व दुःखातून शांत होतो, फक्त संतांशी बोलूनच. माझं माऊली ज्ञानोबरायांचे वाङ्मय म्हणजे माऊलींशी बोलणं आहे, हे मी नाही बोलत आहे, हे माऊलींचे शब्द आहेत. मी फक्त टेप आहे मध्ये टाकलेली CD म्हणजे माऊली ज्ञानोबरा आहेत. आपण काय वरून शरीराने फक्त बोलतो नाही, तुम्हाला दिसतंय, आता मी थोडी बोलतोय, वैभव नाही बोलत, बोलता माऊली आहेत, बोलता तू कोबरा आहेत. ते बोलणं त्यांचं आहे, ते आपल्याशी बोलताय. किती काही मोठं दुःख असू द्या, 9 ते 10 वेळेत येतंय लक्षात, आपल्याला उसनवारी याची द्यायची आहे, येतंय ध्यानात, आपल्या मागं याचं व्याज आहे, येतंय लक्षात, आपल्याला अमुक गोळ्या घ्यायच्या आहे, येतंय ध्यानात. अरे त्या डॉक्टरने आपल्याला सांगितलंय बाबा आपलं ही कंडिशन आहे, राहती लक्षात. आपलं जवळचं कोणतरी व्यक्ती गेलंय त्याची येते आठवण नाही महाराज. 1 तास सर्व गोष्टीचा विसर पडून माणूस इथे येऊन बसतो. का? तर ते संतांच्या संगतीत आहे. महाराज जीवनाचा उद्धार फक्त संतांच्या संगतीत होतो, हे लक्षात ठेवा. कोणी असू देत, जीवन काढायला न्यायचं असेल तर संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही.
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संतांशिवाय देव मिळू शकत. आधी जीवनात संत आणि मग संत जर आले तर मग देव. म्हणून संगत महत्वाची. तुम्ही कोणाच्या संगतीत आहे तो गोबऱ्यांनी दृष्टांत दिलाय ना. ढेकणाच्या संगी हिरा जो भंगाला कुसंगे नाडीला साधुतायसा. तो हिरा एवढा कणखर असतो म्हणे. हिरा ठेवीता ऐरणी वाचे मारिता जो धनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. त्या हिऱ्यावर जर घाणाने गाव घातला तर तो हिरा एकतर उडून तरी जातो किंवा ऐरणीत तरी घुसतो किंवा घाणात तरी घुसतो. एवढा कणखर असतो म्हणजे फुटत नाही. पण तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत आला तर पापूड जसा हाताने चुरावा तसा हाताने तुटतो. का? एवढा कठीण होता. भांगला का? त्या ढेकणाच्या संगतीत आला. तसं महाराज साधू आहे, साधक आहे, खूप चांगलं वक्तव्य आहे, खूप छान चिंतन करतो, नामस्मरण करतो, सगळं चांगलं आहे. पण एखाद्या वाईटाच्या संगतीत आला का तो पण दुसऱ्याचे गुणदोष पाहायला लागतो. का झालं हे? ढेकणाच्या संगी हिरा जो भंगाला. वाईटाच्या संगतीत गेले की तुमचं वाईट होणार आणि चांगल्याच्या संगतीत आले की तुमचं चांगलं होणार. अर्जुन म्हणतो की जे संगदोष हा लवकर पाहिजे त्या आमच्या संघामुळं इतर लोकही बिघडतील. कसं? अर्जुन म्हणतो जरी घरी आपुला वाणीवासे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली. आता महाराज समजा शेजारी 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 घर आहेत आणि सगळे घर पाचटाचे. सगळे घर कशाचे? पाचटाचे. एका घराला अग्नी लागला. आता एका घराला लागलेला अग्नी एका घरावर थांबेल का? नाही. त्याच्या संगतीत जेवढे घर आहे तेवढे पण काय करेल? तो जाळून भस्म करेल. अर्जुन म्हणतो तसं तैसिया तया कुळा संगती जे जे लोक वर्तती तेही दोष पावती निमित्ते येणे. अर्जुन म्हणतो जसं ते असणार अग्नी सगळ्याच घरांना जाळून भस्म करतं तसंच कुळ दोष जे पावलं तर त्या दोषी झालेल्या कुळाच्या संगतीत जे जे आले त्यांना त्यांनाही दोष झाला. तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. अर्जुन म्हणतो तसं अनेक दोषांनी युक्त असणार ते कुळ काय करतं? महाघोर केवळ निरय भोगी. अर्जुन म्हणतो अत्यंत भयानक अशा त्या नरकाची त्याला काय होते तर प्राप्ती होती आणि तिथं पडलं की लवकर येता येत नाही. अर्जुन म्हणतो पडली या ती ठाई मग कल्पांती ही उकल नाही एसने पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे मग त्या ठिकाणी पडल्यानंतर त्याला कल्पांती म्हणजे कल्प संपलं जरी तरी सुद्धा त्याला तिथून सुटका होत नाही. एवढं मोठं पतन ह्या कुळाचा क्षय झाल्यामुळे होतं. अर्जुनकडे संगती कशी लावली? कुळाचा क्षय होईल. कुळाचा क्षय झाल्यामुळे स्त्रिया बेबिचारी होतील. स्त्रिया बेबिचारी झाल्या की वर्णसंकर होईल. वर्णसंकर होईल आणि वर्णसंकर झाला की वर्णसंकरित झालेली प्रजा ही पिंडदान करणार नाही आणि पिंडदान केलं नाही तर काय होईल? तर मग ते सगळे खाली येतील आणि ते खाली येतीलच येतील. हा कुळक्षय ज्या कुळाने केला त्याच्या संगतीत जे जे आहेत त्यांना त्यांनाही काय लागेल तर दोष लागेल, संगतीचा परिणाम. आणि ज्याच्या संगतीत राहिले तो ज्याच्या संगतीत जो आहे तो त्याच्याजवळ जे तेच देणार. आपण कोणीतरी प्रमाण दिलं सुंदर प्रमाण आहे पण ते प्रमाण संतांचं देणं कसं आहे? संत उदार कसे या बाबतीतले संत उदार कसे? ठीक आहे की संतांच्या संगतीत राहिल्यावर ते देतात. किती देतात? म्हणे संतांचे हे देणे कसं देणं आहे? म्हणे जेवढा परीस देतो का तुम्हाला, जेवढा कल्पतरू देतो का तुम्हाला, जेवढा चिंतामणी देतो का तुम्हाला, जेवढी काम देणं देते का तुम्हाला, त्यांच्यापेक्षा पण थोरपणे देतात. कल्पतरू जे मागितलं ते देतो, चिंतामणीही जे मागितलं ते देतो आणि कामधेनूही जे मागितली ते देते. तर संत म्हणे यांच्यापेक्षा डबलही न देतात. असा संतांचा स्वभाव, हे संतांचं दातृत्व आहे. तर मग त्यांच्या संगतीत जो राहतो
तर आपणासारखे करत येतात कळते त्याला आपल्यासारखे करून टाकतात. आणि अर्जुन म्हणतोय देवा हे जे मी म्हटलो की ते नरकात पडतं हे माझ्या मनाचं नाही बोलत आहे. देवा हे विविध कहाणी ऐकिजे अजून वरी त्रास नुपजे हृदय वज्राची काय जे अवधारी पाप. अर्जुन म्हणतो देवा की आतापर्यंत खूप जणांच्या तोंडून आम्ही आमच्या कानाने ऐकलंय पण अजून अंतःकरणात आम्हाला हा विचार आला नव्हता देवा ना आम्ही युद्धाला आलो होतो. अरे आमचं हृदय काय वज्राचं आहे का रे? आणि आम्ही काही ते हे ऐकून सुद्धा हे माहिती असून सुद्धा वज्राचं हृदय करून यांना मारायचं का रे देवा? अपेक्षी जे राज्य सुख जया लागे ते तव क्षणिक ऐसे देखत आहे दोष अवेरुणा. अर्जुन म्हणतो राज्य सुखाची अपेक्षा आम्ही ज्याच्या करता करावी ती क्षणिक आहे ना रे देवा. राज्य सुख आम्ही सुखा करता मागतोय ते कसं क्षणिक आहे, ते काय जास्त वेळ टिकणार नाहीये ना. आणि असं माहिती असताना सुद्धा तो दोष का पत्करावा. अर्जुनाने इथं आपल्याला जीवनाचा खूप मोठा सिद्धांत सांगितला. कोणतीही क्रिया करत असताना तराजू समोर ठेवा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. पद्धत वाचण्याची अर्थ लगेच बदलतो. अर्थ नीट ऐका. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा आणि तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. ज्याच्या जीवनात ताळा आहे आपण किती कमवलं किती घालवलं, ज्याच्या जीवनात ताळा आहे त्याची अवकळा नाही. हा पण ज्याच्या जीवनात ताळा नाही तो का म्हणे अवकळा, मग त्याची काय तर अवकळा आहे. आपण अर्जुन म्हणतो की आम्ही राज्य सुखाची अपेक्षा करतो पण ज्या सुखाची अपेक्षा करतो ते क्षणिक आहे आणि हे तो आम्हाला काय लागतंय त्याच्या बदले तेवढे मोठे दोष. म्हणजे आपण काहीही करत असताना काहीही कमवत असताना हा विचार करायचा की हा आपण हे करून आपल्याला मिळणार किती आहे आणि हे करून आपल्याला दोष किती लागणार आहे. आपण करतो काय आणि त्याच्या बदल्यात मिळणार काय. समजा एखाद्याला फसवून आपल्याला 20 रुपये मिळणार आहे. एखादा आपण व्यापारी आहे, आपल्याजवळ वस्तू आहे, ती वस्तू 40 रुपयाला आपल्याला मिळालेली आहे आणि आपण समोरच्याला सांगितलं की बाबा ही 100 रुपयाला मला मिळालेली आहे आणि मी तुला 120 रुपयाला देतोय, मला पेट्रोल पाण्याचा खर्च आहे. तो म्हणला नाही दादा 110ला दे, तर दिली 110ला. पण एवढं त्याच्याशी खोटं बोलून 40ची वस्तू 110ला विकणी. बाबा तू 50 साठी इतकं खोटं बोलला. काही 1 टक्केवारी ठरलेली आहे, तेवढी टक्केवारी व्यावसायिकांनी घ्यावी. पण एवढं डबल टिबलनी घेतलं ठीक आहे, पण ते घेत असताना दोष किती लागला याचा विचार केला का? कोणती पण क्रिया असू दे. समजा प्रवचनाला उपस्थित असणाऱ्यांची मी कोणाची तरी एका विषयी बोललो की बाबा तुम्ही खूप छान आहे, तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे. हे मी केलं कशा करता, मला 1 कीर्तनाची तारीख भेटावी म्हणून मी जर केलं तर ती कीर्तनाची तारीख भेटावी म्हणून केलं किंवा त्या व्यक्तीने मला दक्षिणा द्यावी म्हणून केलं, तर ती दक्षिणा आणि मी केलेलं पाप, ती दक्षिणा आणि मी केलेलं पाप यांचे जर ताळमेळ केला तर कोणतं जास्त भरेल हा विचार केला पाहिजे. अर्जुन म्हणतो की तसं जर केलं तर दोष लागेल. म्हणून हे वडील सकळ आपुले वाधावया देठी सुदले सांगपा काय थे कुले घडले आम्हा. अर्जुन म्हणतो देवा असं काय पाप आम्ही केलं की आमच्या पुढे आमचेच वडील आम्हाला मारायला आलेले. आता मी यांना मारणार नाही. यदि माम प्रतिकार शस्त्रम शस्त्रपाणये धातराष्ट्रारणे हन्यू तन्मे क्षेम तरम भवेत. अर्जुन म्हणतो की देवा यांनी मला मारण्याचा जरी प्रयत्न केला तरी मी यांना मारणार नाही. यांनी मला मारून टाकलं तरी चालेल. आता या बरी जे यावे तयापासून हे बरवे जे शस्त्र सांडोनी सहावे बाण यांचे. अर्जुन म्हणतो हे बघ देवा जे व्हायचं ते होऊ दे, पण आता आहे ना जे व्हायचं तसं होऊ दे, जे होईल ते माझ्यासाठी चांगलं आहे. आता मी एक करणार आहे, शस्त्र ठेवून देणार आहे आणि यांचे बाण मी सहन करणार आहे. तयावरी होय जितुके ते मरण ही बरी निके परी येणे कलमशे साड नाही. अर्जुन म्हणतो त्याच्यावर जे व्हायचं ते होऊ दे, मरण आलं तरी मला चालेल, पण या पापाची मला आता इच्छा नाही द्यावं.
मरण आलं ते चालेल पण मला पाप नको द्यावा. ऐसे देखोनी सकळ अर्जुन आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग. अर्जुन असं समोर स्वतःच कुळ बघितलं. अर्जुन म्हणतो आपले आपण मारायचे, देवा नको नको नको, राज्य नाही हे मला नरक दिसतंय ते मला नको. आणि अर्जुनाची काय परिस्थिती झाली संजय सांगतात. संजय उवाच एव मुक्त्वा अर्जुनः रथोपस्थ उपाविशत्, विसृज्य ससरं चापं शोक सद्विग्न मानसः. अर्जुन म्हणतो संजय म्हणताय की असं अर्जुन देवाला बोलला आणि देवाला बोलून मग त्याने स्वतःच असणार शस्त्रास्त्र काय केले तर बाजूला टाकले आणि शोकपूर्ण अंतकरणाने बाजूला जाऊन बसला. ऐसे ती अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राचे. असं त्यावेळेस अर्जुन देवाला बोलला. संजय धृतराष्ट्राला सांगतोय की ऐका. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवर आला, तेथ उडी घातले खाला रथवनिया. मग त्या अर्जुनाला अत्यंत उद्विग्न अर्जुन झाला. त्याला आता सहन व्हायना आणि सहन न झाल्यामुळं त्यानं रथातून खाली उडी मारली. आणि कसा आता त्याच अवस्था झालेली आहे. जैसा राजकुमार पदच्युतो सर्वथा होय उपहतो, कारभिराहुग्रस्तु प्रभाहिनो. अर्जुन कसा झालाय जसा राजकुमार पदच्युतो. महाराज राजकुमार आहे आणि त्याला पदावरून काढून टाकलंय, कसं वाटेल त्याला. राजकुमार तुम्ही बाकीचं जाऊ दे हो. सरपंचकीच्या इलेक्शनला आताच नुकता पडलेला व्यक्ती त्याचं तोंड कसं राहतंय तसं आलं लक्षात. कसं आताच सरपंचकीच्या इलेक्शनला उभा राहिला आणि पडल्या पहिल्या दिवशी त्याचा चेहरा जसा राहतो तसा पदकुमार पदच्युत. तो सर्वथा होय उपवितो. त्याला पदावर काढून टाकल्यामुळे सगळ्याकडून त्याची मानहीना होते. किंवा रवी राहुग्रस्त प्रभाविनू, किंवा सूर्यदेव आहे पण त्याला जर ग्रहण लागलं तर काय होतं, त्याचं बल तेज सगळं हरपून जातं, प्रभा त्याची नष्ट होऊन जाते. किंवा अर्जुनाच्या वतीने माऊली दृष्टांत देतात. ना तरी महासिद्धी संभ्रमे, जिंतेला ताप सुभ्रमे, मग आकुळोनी कामे दिन किजे. किंवा एखादा तपस्वी आहे, त्या तपस्वीने खूप तपश्चर्या केली आणि त्या तपसिद्धीच्या जवळ महासिद्धी त्यानं प्राप्त केल्या आणि त्या महासिद्धीच्या मोहानं कामानं तो दिनहीन होऊन जातो. आता कामना आली का माणूस दिन झालाच. ज्याच्या अंतकरणात कामना नाही ना तो वाघासारख्या डरकाळ्या फोडितो आणि ज्याच्या अंतकरणात कामना आली त्याला गप आलेल्या कुत्र्यासारखं शेपूट खाली वंडा वाढावं लागत. वाक्य लक्षात ठेवा. ज्याच्या अंतकरणात इच्छा आहे, ज्याच्या अंतकरणात कामना आहे, तो व्यक्ती कुत्र्यासारखं शेप खाली घालून गोंडा गोळत असतो. आणि जी व्यक्ती अपेक्षा रहित आहे ती सिंहासारखी डरकाळे फोडत असते. आणि तो असणारा अर्जुन कसा झालाय तर माऊली म्हणतात. तैसा तो धनुर्धरू महामोही अति जर्जरू, दिशे जे तरहवरू तेजला तेने. तो धनुर्धर असणारा अर्जुन अत्यंत दुःखाने जर्जर झाला. महाराज दुःख अंतकरणात होतं पण त्याची छाया बाहेर उमटत असते. दुःख अंतकरणात होतं पण छाया बाहेर उमटत असते. अर्जुन अंतून दिनहीन झाला पण ते बाहेर दिसायला लागलं आणि मग त्यानं त्या असणाऱ्या रथाचा त्याग करून बाजूला जाऊन बसला आणि बाजूला बसताना शस्त्रास्त्र सुद्धा टाकून दिलं. मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले. ते धनुष्यबाण टाकून दिलं आणि त्याला आवरलंच नाही, त्याच्या डोळ्यातून खळा 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 पाणी यायला येतो. महाराज एखाद्या वेळेस अनावर झालं की माणसाच्या डोळ्यातून खळ 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 पाणी येतं. आईसे ऐके रायावरती रे संजय म्हणे. संजय म्हणून अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि मग आता पुढं काय झालं. अर्जुन म्हणतो आता या परी तो वैकुंठनाथो,
देखो निसखेद पार्थू कवने परी परमार्थू निरोपिल. अर्जुन म्हणतो आता तो वैकुंठाचा जो नायक आहे, वैकुंठनाथू म्हणजे वैकुंठाचा जो राजा, सखेद पार्थ देखुनी खेदयुक्त दुःखयुक्त अर्जुनाला बघून कोणत्या पद्धतीनं तत्वज्ञान सांगेल, परमार्थ सांगेल म्हणजे विचार सांगेल, तत्वज्ञान सांगेल ते कधी ऐकायचं. अर्जुन म्हणतो, संजय म्हणतोय ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. मौलाना म्हणतात की ती सविस्तर पुढे कथा येणारच आहे, तुम्ही सकौतुकाने ती ऐका. आणि हे कोण सांगतंय? ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. मौलाना म्हणतात की मी निवृत्तीचा दास ज्ञानदेव आहे. तुम्हाला आधी बोललो महाराज, सेवक व्हायचं तर संताचा व्हा, सेवक व्हायचं तर संताचा व्हा, नतमस्तक व्हायचं तर संता समोर व्हा. तुम्हाला माथा टेकवायचा असेल तर कोणापुढं? संतापाई माथा ठेविता सद व्हावे. कोणापुढं? संतांपुढं तो माथा ठेवायचा, संतांचं दास म्हणून घ्यायचं. म्हणून माऊली म्हणतात निवृत्ती असो. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः इति. अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीतेतील उपनिषत्सु, उपनिषदातील ब्रह्मविद्यातील योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा पहिला अध्याय संपला. आता योग म्हणजे काय? अर्जुन विषाद योगो, अर्जुनाचा विषाद म्हणजे अर्जुनाचा शोक हा योग आहे. योग म्हणजे काय? देवाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे योग. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, नामयोग. योग म्हणजे भगवत प्राप्तीचं साधन. हा पहिला अध्याय सुद्धा भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणून श्रीमद व्यासांनी त्याला काय म्हटलं तर अर्जुन विषाद योग. आता माझा प्रश्न, तुमचा पहिला अध्याय सगळ्यांचा ऐकून झाला. हा एक प्रश्न आहे की कोणाला काही अडचण परत एकदा सांगतोय, पहिल्या अध्यायाचं परत चिंतन करा. पहिल्या अध्यायात आपण सुरुवातीला श्री गणेशाचं वर्णन केलं, त्यानंतर एकाच ओवीत आई साहेब सरस्वतीचं वर्णन केलं, त्यानंतर दृष्टांत सिद्धांत सहित श्री निवृत्तीरायांना म्हणजे श्री गुरूंना वर्णन केलं, त्यानंतर महाभारताचं वर्णन, त्यानंतर गीतेचं वर्णन, त्यानंतर संतांच्या वस्तू सामर्थ्य शक्तीचं वर्णन, त्यानंतर गीतेच्या अध्यायांना सुरुवात, श्लोकांना सुरुवात, त्यानंतर रणभूमीवरची परिस्थिती, शंख वाजवणे, त्यानंतर अर्जुनाचा विषाद, अर्जुनाचं देवाला दिलेलं उत्तर. या सर्व गोष्टीचं चिंतन परत एकदा करा आणि परत ज्यांना ज्यांना जी जी अडचण असेल ती माझ्या पुढे मांडा. तुम्हाला आधीही बोललो मी कोणी विद्वान आहे असं नाही, पण श्री गुरु कृपेने माऊलींच्या कृपेने जसे सोडवता येतील तसे प्रश्न, मग ते गीते संबंधीचे असो, ज्ञानेश्वरी संबंधीचे असो किंवा इतर तुम्हाला इतरही वेळेत जे कोणते पडत असो ते संत वाङ्मयाच्या दृष्टीनं सोडवण्याचा प्रयत्न असेल. म्हणून मी आधीही बोललो, प्रवचनात विचारायला नसल हिंमत होत, नसल वाटत की एवढ्यांसमोर कसं विचारू, परत बोलतोय. फाउंडेशनच्या ग्रुपवर माझा नंबर आहे, त्याच्यावर माझाच डीपी आहे, त्याच्यामुळे तो लक्षातही यायला सोपा आहे, त्याच्यामुळे काय हरकत नाही. त्यावर डायरेक्ट कोणी मेसेज केला किंवा कॉल केला तरी काय हरकत नाही. काय विचारायचंय कोणाला? ठीक आहे. हा, तर प्रश्न असा आहे सर्वांसाठी, पुढच्या सोमवारपर्यंत तुम्ही मला हे सांगायचं आहे की अध्यायाच्या शेवटी असं म्हणलंय श्रीकृष्ण अर्जुन संवादे, श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाचा हा पहिला अध्याय. पहिल्या अध्यायात देव कुठं बोलले हे मला सर्वांनी, ज्याला उत्तर सापडेल त्याने मला सांगायचंय. देव कुठं बोलले आणि देव काय बोलले, किंवा देवाला अर्जुन काय बोलला, देवाचा आणि अर्जुनाचा संवाद कुठं झाला हे मला सांगायचंय. बाकी
तुम्हा सर्वांना विनंती आहे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विणवितो असे. देवा तुलाही विनंती आहे, तरी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. येथ माझे जे उरले ते पायिकपण संतांचं भजन होईल. आधीपास सायदान घेऊ मग संतांचं भजन. आता स्वातमके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहू प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडे आळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो तिन्ही लोकी. भजिजो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी एत म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की